नमस्कार. मटन चॉप्स फ्राय करण्यासाठी आपण मटन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता आपण ग्रीन पेस्ट तयार करून घेतो आहे. ग्रीन पेस्टसाठी आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटून घेतलं छान आणि कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेतलं. तेलावर ती पेस्ट ग्रीन आपली ॲड करायची, एक चमचाभर ॲड करायची आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचं. त्यावर हे पीसेस ॲड करायचे आणि गरम पाणी यामध्ये ॲड करायचं. आपल्याला हवं तितकं हे पीसेस संपूर्ण बुडतील एवढं पाणी आपल्याला ॲड करून त्यावर कोथिंबीर टाकून झाकण लावायचं आहे आणि त्यावर पाणी ठेवायचं आहे. आता आपल्याला कांदा अर्धा बारीक चिरून यावर ॲड करायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून त्यावर पाणी ॲड करून छान शिजवून घ्यायचं. थोड्या वेळाने ही वरची बाजू खाली करून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला ते गरम पाणी वरचं ताटलीवरचं होतं शिजवून घ्यायचं आहे. असं शिजेपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली करायचं आहे. पाहू शकता छान पाणी सुटले. आता मटण शिजले जवळजवळ. 2 चमचे दही, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर भरपूर, एक अंडं फोडून घेतलं आहे आणि मीठ चवीपुरतं, तिखट, हळद, धणे जिरे पूड आणि गरम मसाला एवढं छान असं फेटून घ्यायचं आणि हा मसाला घट्ट तेल ॲड करायचं यामध्ये, म्हणजे आपल्याला पुन्हा जास्त तेल परत ॲड करायची गरज नाही तव्यावर. मटण छान शिजलं आहे. याला मसाला वरतून अप्लाय करायचा. होऊ शकता एक बाजू त्यावर मसाला अप्लाय केला आपण आणि ग्रीस केलेल्या तव्यावर एक बाजू त्याची पलटी टाकून दुसऱ्या बाजूने आपण ॲड केलेला आहे मसाला. अशा पद्धतीने आपण सर्व पेस्टना लावून घेतलं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे. कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.